रामराम सगळ्यांना. काल गणपती विसर्जन झालं. अनंत चतुर्दशी काल होती. तर रात्री जवळपास 1-1:30 वाजेपर्यंत मी सदाशिव पेठेत तिकडे फिरत होतो गणपतीमध्ये. खूप मज्जा आली. आणि आज दुसऱ्या दिवशीही मिरवणुकी दिवसभर असतात. कारण की पुण्यामध्ये खूप सारे गणपती आहेत, खूप सारी मंडळं आहेत. तर त्यांच्या त्या मिरवणुकी असतात. रात्री 12 वाजता शासनाच्या नियमाप्रमाणे साऊंड सिस्टम्स आणि लाईट्स वगैरे सगळं बंद केलं जातं. त्यामुळे ते मिरवणुकी तिथेच थांबवल्या जातात. आणि आज मग सकाळपासून त्या मिरवणुकी परत सुरू होऊन आज संध्याकाळपर्यंत जवळपास 6-7 वाजतातच त्यांना पूर्ण मिरवणूक म्हणजे कंप्लीट करण्यासाठी. मग आजचा पूर्ण दिवस जातो. त्या करण्याचा कारण एकच की भरपूर व्हिडिओ पाहिले, गावातील मंडळांची, गावातील गणपती विसर्जनाचे व्हिडिओज पाहिले. पाहून खूप म्हणजे खूप मन भारावून गेलं. खूप छान वाटलं, चांगलं वाटलं. खरं तर गणपती विसर्जनासाठी किंवा गणपतीचे जो काही सण आहे त्याच्यासाठी गावाकडं तर काही येऊ शकलो नाही. कारण की पहिलं संभाजीनगरला होतो त्यावेळेस सारखं गावाकडे जाणं येणं असायचं माझं. पण आता पुण्यात आल्यापासून काय होतं, शक्यतो गाव दूर आहे, त्याच्यामुळे सारखं गावाकडे येणं होत नाही. आणि पुण्यातील जे काही गणपतींचं विसर्जन असतं हे म्हणजे आता हे तिसरं वर्ष आहे, मी तिसऱ्यांदा बघतो आहे. पण खूप छान प्रकारे म्हणजे महाराष्ट्रातील मला तरी असं वाटतं की जेवढे काही गणपतीचे सण आपण करतो तर त्यामध्ये पुणे हे अग्रेसर नाव आहे की जिथे खूप खूप म्हणजे खूप क्रेज आहे इथल्या लोकांना. आपण आपली संस्कृती, आपले जे काही सण आहेत ते आपण नवीन पिढीने ते नक्कीच जपावे. पण हा व्हिडिओ खरा तर माझ्या गावासाठी, म्हणजे माझं गाव जे काही छोटंसं गाव आहे, खेडेगाव आहे दुब्बातळी. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या गावामध्ये म्हणजे अभिमानाने सांगावंसं वाटतं, एक गाव एक गणपती. म्हणजे मला माहीत नाही संकल्पना कोणी सुरू केली, पण मी शाळेत असताना कोणीतरी ही संकल्पना सुरू केलेली. त्यावेळेस एक गाव एक गणपती. तर ती सातत्यानं त्या वर्षीपासून आजपर्यंत माझ्या गावामध्ये ती संकल्पना आपण राबवतो आहे. आणि प्रत्येकानं ही संकल्पना राबवावी अशी माझी नेहमीच इच्छा ही असेल. आणि त्यामुळे काय होतं, गावाची एकजूट राहते, बऱ्याचशा गोष्टी एकजुटीनं होतात. मंडळ स्थापन करून वेगवेगळी, त्यामुळे थोडंसं कलह पण निर्माण होतो. त्यापेक्षा एक गाव एक गणपती असेल तर उत्तमच. पण चला ठीक आहे, तो आपापली चॉईस आहे, आपापल्या पद्धतीने सर्व लोक करत असतात. काहींची गावं मोठी असतात, माझं गाव छोटं आहे, खूप छोटं गाव आहे. पण येणारी जी काही नवीन पिढी जी आहे त्यांनी ह्यावर्षी त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. कारण की त्यांनी जे काही आपल्या जुन्या पारंपरिक नृत्यकला आहे, भरपूर गोष्टी आहेत, या जिवंत ठेवण्यासाठी एक पाऊल त्यांनी उचललेलं आहे. म्हणजे जे काही लेझिम हा प्रकार आहे ते आणलेले आहेत आपल्या गावात. ते मुलं रोज खेळत होते, त्याचे व्हिडिओज रोज पाहत होतो मी. आणि त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल, काही स्पर्धा आपल्या गावात मुलांनी घेतल्या. त्याच्यानंतर कीर्तन सेवा असेल, 3 दिवस माझ्या गावामध्ये कीर्तन सेवा झाली. त्यामध्ये कीर्तनकार होते, गायनाचार्य भरपूर लोक होती. खूप गोड आवाजाची अशी ती लोकं होती ज्यांनी त्याच्यामध्ये गायन केले. त्यानंतर मृदुंगाची जी चाल होती, म्हणजे तो माझ्या गावातीलच मुलगा आहे, माऊली महाराज निकम म्हणून, उत्तम मृदुंग वाजवतात ते. म्हणजे त्यांचे व्हिडिओज मी पाहिले, कीर्तनाचे व्हिडिओज मी पाहिले. खूप छान वाटलं, खूप मन समाधानी वाटलं, भारावून गेलं की करावं तेवढं कौतुक कमीच. आणि हे सगळं जे काही आयोजन नियोजन केलं गेलं होतं हे सगळं यंग जनरेशनच्या पोरांनी केलं आहे. त्याच्यामुळं हे सांगावंसं वाटतं. आणि प्रत्येकानं आपापल्या गावातील जे काही यंग जनरेशन असेल तर मॉडर्नायझेशन हा भाग वेगळा आहे, पण तरी आपण आपल्या जुन्या रूढी परंपरा, संस्कृती या गोष्टी जपायला पाहिजे. त्यासाठी आपणच कुठेतरी पुढे व्हा. नक्कीच हे करा. माझ्या गावात जे होतं आहे, जे मुलं करत आहे हे तर मला अभिमानाचंच आहे. पण प्रत्येकाने हे करावं अशी एक इच्छा पण आहे. आणि यावर्षीसारखंच अजून पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं मुलं करतील, ह्या परंपरा जपतील. कारण की कसं आहे, लहान असताना ज्या मंदिराच्या आवारात खेळायचो, ज्या मंदिरामध्ये मी जायचो, 4-5च्या दरम्यान आम्ही लहान असताना तिथं खेळायचो आम्ही, त्या मंदिरात परत तितकीच मुलं खेळताना, नाचताना, तिथेच त्या काही कीर्तन सेवा, काही गावातील लोक बसताना पाहिले. आणि खरंच म्हणजे खूप भारी वाटलं. खूप म्हणजे न सांगण्यासारखं, शब्दात तर सांगता येणार नाही.
मन भरून येतं त्या गोष्टींनी. पण खूप खूप धन्यवाद ज्या मुलांनी हे आयोजन केलं. गावातल्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचे खूप धन्यवाद. आणि पुढच्याही वर्षी म्हणजे ज्यांनी ह्या वर्षी सहकार्य केलं त्यांनी पुढच्याही वर्षी असं सहकार्य असू द्यावं. ज्यांनी केलं नसेल हरकत नाही, त्यांनी परत पुढच्या वर्षी त्यांनीही आपला सहभाग नोंदवावा अशी एक अपेक्षा, इच्छा आहे. आणि शंभूराजे गणेश मंडळ दुब्बाथडी याचं जे लोकांनी आयोजन केलं, त्या गोष्टी घडवून आणल्या, त्यांना मनापासून धन्यवाद.